नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक केदार देशमुख, श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज, पाचगणी. मागच्या तासाला आपण अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल हा टॉपिक चालू केला होता. त्याच्यामध्ये आपण 2 प्रॉब्लेम डिस्कस केले होते. आज आपण जो तिसरा प्रॉब्लेम आहे अकाउंट्स ऑफ प्रोफेशनलचा, तो आज आपण या ठिकाणी काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ओके. तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतोय बघा. हा प्रॉब्लेम कधी विचारला होता? मार्च 2018 आणि मार्च 2018 सालीच हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी काय केला होता, परीक्षेमध्ये विचारला गेला होता. ठीक आहे. तर आपण बघूया, मार्च 2018 साली विचारलेला हा प्रॉब्लेम आहे. युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी काय केला होता, तर विचारण्यात आला होता. आता तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं जातं, आणि हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे प्रश्नामध्ये तुम्हाला दिलं जातं, ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला काय करावं लागतं, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटला काय करावं लागतं, ट्रान्सफर करावं लागतं. ठीक आहे. आता काय तयार करायला सांगितलं ते पहिल्यांदा आपण बघूया. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं या ठिकाणी, प्रिपेअर रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. फक्त आणि फक्त तुम्हाला रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तुम्हाला तयार करायला सांगितलं आहे. फक्त त्यालाच या ठिकाणी किती मार्क असणार आहेत, 10 मार्क असणार आहेत. बॅलन्स शीट जर तुम्ही तयार केली तर त्याला 0 मार्क असणार आहे. त्याच्यामुळे बॅलन्स शीट तर तयार करायची काही गरज नाहीये. जे प्रिपेअर करायला सांगितलंय तेवढंच फक्त तुम्ही काय करायचंय, सोल्युशन मध्ये प्रिपेअर करायचंय. फक्त आणि फक्त रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी ओपन करायचं. बघा आता, रिसिप्ट साईड जे की प्रोफेशन मध्ये जर कॅश आली तर रिसिप्ट साईडला म्हणजे डेबिट साईडला तुम्हाला दिलेली आहे, आणि प्रोफेशन मधून जर एखादी कॅश गेली ती मात्र तुम्हाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, पेमेंट साईडला त्या ठिकाणी दिलेली आहे. आता कोणकोणत्या कारणामुळे प्रोफेशन मध्ये कॅश आली ते आता रिसिप्ट साईडला दिलेले आहेत बघा. सुरुवातीला सांगितलं कॅश इंट्रोड्यूस, हे कॅपिटल आहे. त्याच्यानंतर विजिट हे रिसिप्ट साईडला जाणार, रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग रिसिप्ट साईडला जाणार, मिसलेनियस रिसिप्ट साईडला जाणार. त्याच्यानंतर आता पेमेंट साईड बघा, पेमेंट साईडला दिले सुरुवातीला फर्निचर असेट आहे, इक्विपमेंट असेट आहे, ड्रग्स एक्सपेंडिचर, असिस्टंट सॅलरी एक्सपेंडिचर, रेंट एक्सपेंडिचर, कन्व्हेन्स एक्सपेंडिचर, स्टेशनरी एक्सपेंडिचर, लाइटिंग एक्सपेंडिचर, जर्नल एक्सपेंडिचर, ड्रॉइंग्स लेस फ्रॉम द कॅपिटल, आणि शेवटी जो या ठिकाणी बॅलन्स दिलेला आहे, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे आर्थिक वर्षाच्या शेवटचा. तो दिलेला या ठिकाणी तुम्हाला किती रुपये, 41,600, 41,600. ठीक आहे. तर ऍडजस्टमेंट बघूया आपण काय दिलं, तर ₹8,000 वे स्टील आउटस्टँडिंग ऑन अकाउंट ऑफ विजिट मध्ये ऍड केलं जाईल. त्याच्यानंतर असिस्टंट सॅलरी स्टील पेएबल इज ₹1,200 पेएबल म्हणलंय, अजून देणं बाकी आहे. असिस्टंट सॅलरी मध्ये हे आउटस्टँडिंग ऍड होईल. त्याच्यानंतर स्टॉक ऑफ ड्रग्स ऑन हँड वॉज एस्टिमेटेड ऍट ₹4,000. आता आर्थिक वर्षाच्या शेवटी ड्रगचा जो स्टॉक शिल्लक आहे तो किती रुपयाचा शिल्लक आहे, 4,000 रुपयाचा. बरोबर. तर हा ड्रग्स मधून क्लोजिंग स्टॉक आपण काय करणार, लेस करणार. त्याच्यानंतर पुढे सांगितले फर्निचर अँड इक्विपमेंट आर सब्जेक्ट टू डेप्रिशिएट 10%. फर्निचर आणि इक्विपमेंटवरती 10% डेप्रिशिएशन सांगितलंय, आणि 50% ऑफ कन्व्हेन्स इज फॉर डोमेस्टिक पर्पज. घरगुती वापरासाठी 50% रक्कम काय केलेली आहे, वापरण्यात आलेली आहे कन्व्हेन्सची. ते ड्रॉइंग असणार आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, सुरुवातीला काय काय सांगितलं बघा. डॉक्टर पूजा कमेन्स्ड हर प्रॅक्टिस ऑन 1 एप्रिल 2017. बघा, डॉक्टर पूजाने नुकतीच 1 एप्रिल 2017 स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी, प्रोफेशनची प्रॅक्टिस त्या ठिकाणी चालू केलेली आहे. शी प्रिपेअर्ड दी फॉलोविंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. आणि पहिल्या वर्षाचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तिच्या प्रोफेशनचं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. आता रिसिप्ट साईडची सुरुवात नेहमी ओपनिंग कॅश ऑब्लिक बँक बॅलन्सने होते, परंतु या ठिकाणी तुम्हाला ओपनिंग कॅश आणि बँक बॅलन्स दिलेला नाही. का? कारण डॉक्टर पूजाने नुकतीच 1 एप्रिल 2017 प्रॅक्टिस चालू केलेली आहे, आणि 1 एप्रिल 2017 चालू झालेलं आर्थिक वर्ष संपतंय 31 मार्च 2018. म्हणजे फक्त या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर पूजेच्या प्रोफेशन मध्ये किती रुपयाची कॅश आली हे रिसिप्ट साईडला दिलंय, आणि प्रोफेशन मधून गेलेली कॅश तुम्हाला पेमेंट साईडला दिली. बरोबर. आता या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स काय येणार नाही, गेल्या वर्षाचा जो क्लोजिंग बॅलन्स असतो तो पुढच्या वर्षाच्या सुरुवातीचा काय असतो, ओपनिंग बॅलन्स. परंतु आता गेल्या वर्षी कोणत्याही प्रकारचं अकाउंटिंग या ठिकाणी केलं नसल्यामुळे
का केलं नाही? कारण गेल्या वर्षी प्रॅक्टिस चालू होती का? नव्हती. चालू वर्षामध्ये त्यांनी नुकतीच प्रॅक्टिस चालू केली कधी 1 एप्रिल 2017ला. त्याच्यामुळे गेल्या वर्षी कोणत्याही प्रकारचा क्लोजिंग बॅलन्स नाहीये. त्याच्यामुळे ओपनिंग बॅलन्स सुद्धा या ठिकाणी सुरुवातीच्या वर्षाला येणार नाही. आता बघा सुरुवातीला आपण रिसिप्ट साईड ट्रान्सफर करूया. सोल्युशन मध्ये बघा काय काय तयार केले. इन दी बुक्स ऑफ डॉक्टर पूजा रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बरोबर. त्याच्यानंतर फॉर दी इयर एंडिंग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे 31 मार्च, बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी काय करायचं आहे? ओपन करायचं आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, ठीक आहे. डेबिट साईडला एक्सपेंडिचर, क्रेडिट साईडला रिसिप्ट. आता सुरुवातीला आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर करूया. बघा सुरुवातीला काय सांगितलंय? टू कॅश इंट्रोड्यूस अमाऊंट सांगितले 60,000. डॉक्टर पूजाने 1 एप्रिल 2017ला स्वतःची प्रॅक्टिस चालू केली आणि त्याच दिवशी किती रुपयाची कॅश प्रोफेशन मध्ये ऍज ए कॅपिटल म्हणून गुंतवलेली आहे? 60,000. तर हे जे हा जो बॅलन्स असणार आहे हा बॅलन्स कशाचा असणार आहे? कॅपिटलचा, ठीक आहे. कॅपिटल आपण कुठे लिहितो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनर कॉलमला. परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा इफेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर पुढे सांगितलं बघा टू व्हिजिट 80,000. व्हिजिटच्या माध्यमातून डॉक्टर पूजाच्या प्रोफेशन मध्ये किती रुपयाची कॅश या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आलेली आहे? 80,000 रुपयाची, बरोबर. पेशंटला घरोघरी जाऊन व्हिजिट देऊन पेशंटला चेकिंग करून अशा पद्धतीने 80,000 रुपये डॉक्टर पूजाकडे त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आलेले. मग हे काय असणार आहे? व्हिजिटच्या माध्यमातून जे 80,000 रुपये चालू वर्षामध्ये डॉक्टर पूजाच्या प्रोफेशन मध्ये आलेले आहेत हे डॉक्टर पूजाच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? इन्कम असणार आहे. म्हणजेच याचा पोस्टिंग कुठे होणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिप्ट साईडला, ठीक आहे. रिसिप्ट साईडला आपण म्हणूया बाय व्हिजिट. त्याच्यावरती ऍडजस्टमेंट तुम्हाला त्या ठिकाणी दिले, त्याच्यामुळे अमाऊंट आपण इनर कॉलमला लिहूया 80,000. त्याच्यानंतर इक्वल जागा सोडूया. ज्यांना ऍडजस्टमेंट दिले त्यांना रेड केलेले तुम्ही टिक मार्क करायचे, ओके. त्याच्यानंतर पुढे काय झालं बघा टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग अमाऊंट सांगितलं 58,000. डिस्पेन्सिंग म्हणजे काय? दवाखाना. दवाखान्याच्या माध्यमातून डॉक्टर पूजाच्या प्रोफेशन मध्ये किती रुपयाची कॅश त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आलेली आहे? 58,000, बरोबर. आता हे सुद्धा त्यांच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? इन्कम असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे? रिसिप्ट असणार आहे. म्हणून व्हिजिट नंतर एक जागा सोडून खाली म्हणायचं रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग, बरोबर. अमाऊंट त्याच्यावरती ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटर कॉलमला जाईल 58,000, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं बघा टू मिसलेनियस 2,000. मिसलेनियस म्हणजे काय? किरकोळ उत्पन्न आपण म्हणूया त्याला, की त्या प्रोफेशन मध्ये डॉक्टर पूजाला किती रुपयाचं किरकोळ उत्पन्न त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये झालेलं आहे? 2,000 रुपयाचं किरकोळ उत्पन्न झालेलं आहे. मग आता हे 2,000 रुपये सुद्धा डॉक्टर पूजाच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? इन्कम असणार आहे. म्हणून याचा सुद्धा इफेक्ट कुठे होणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिप्ट साईडला तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय बाय मिसलेनियस आणि डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये अमाऊंट जाईल किती रुपये? 2,000. तर अशा पद्धतीने आपण रिसिप्ट साईड या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे. फक्त रिसिप्ट अँड एक्सपेंडिचरशी रिलेटेड असणारे ट्रान्झॅक्शन आपल्याला काय करायचे? ट्रान्सफर करायचे. बॅलन्स शीटचे ट्रान्झॅक्शन आपल्याला इग्नोर करायचे. आता पेमेंट साईड ट्रान्सफर करूया. पेमेंट साईड ट्रान्सफर करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे, एक तर ते एक्सपेंडिचर असेल किंवा असेट असेल. अशा दोन घटकांचा विचार करून पेमेंट साईड आपण काय करायचे असते? ट्रान्सफर करायचे असते. सुरुवातीला सांगितले फर्निचर 10,000. डॉक्टर पूजाने त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये 10,000 रुपयाचं नवीन फर्निचर खरेदी केलेलं आहे आणि हे फर्निचर डॉक्टर पूजाच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? असेट असणार आहे. याचा इफेक्ट होणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार करायला सांगितली नसल्यामुळे आपण बॅलन्स शीट तयार केलेली नाहीये, म्हणून त्याचा इफेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर पुढे सांगितलं बाय इक्विपमेंट्स 40,000, बरोबर. दवाखान्यासाठी लागणारी जी काही उपकरणे आहेत ऑपरेशनसाठी, तर ती उपकरणे नवीन या ठिकाणी या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर पूजाने काय केलेली आहेत? खरेदी केलेली आहेत. किती रुपयाची? 40,000 रुपयाची. तर हे इक्विपमेंट सुद्धा डॉक्टर पूजाच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? असेट असणार आहे. आता या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे त्याचा इफेक्ट या ठिकाणी होणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितले ड्रग्स. ड्रग्स म्हणजे काय? औषधे, बरोबर. चालू वर्षामध्ये डॉक्टर पूजाने तिच्या प्रोफेशन साठी लागणारी काही औषधे तिने खरेदी केली होती. किती रुपयाची? 20,000 रुपयाची औषधे 12 महिन्याच्या कालावधीमध्ये खरेदी केलेली आहे. आता हे ड्रग्स तिच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? एक्सपेंडिचर असणार आहे. म्हणून याचा इफेक्ट कुठे होणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला. त्याच्यावरती ऍडजस्टमेंट असल्यामुळे अमाऊंट आपण इनर कॉलमला दाखवूया. किती रुपये? 20,000. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा बाय असिस्टंट सॅलरी 12,000.
चालू वर्षामध्ये डॉक्टर पूजाने जे स्टाफ त्यांच्या दवाखान्यामध्ये काम करणारा होता त्या स्टाफला टोटल सॅलरी 12 महिन्याची किती रुपये दिलेली आहे? 12,000 रुपये. तर हे प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? एक्सपेंडिचर असणार आहे. आणि याचा सुद्धा इफेक्ट कुठे होणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजे डेबिट साईडला याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट इनर कॉलमला याच्यानंतर एक जागा सोडायची. ठीक आहे. टू असिस्टंट सॅलरी 12,000. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, बाय रेंट सांगितलं 10,000. त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये पूजाने तिच्या प्रोफेशनचा जो दवाखाना आहे त्या दवाखान्याचं किती रुपयाचं भाडं किंवा किती रुपयाचं रेंट त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये पेड केलेलं आहे? 10,000 रुपये. तर हे प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? एक्सपेंडिचर असणार आहे. याचा सुद्धा इफेक्ट कुठे होणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला टू रेंट त्याच्यावरती ऍडजस्टमेंट नाही आहे. अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला जाईल 10,000. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, बाय कन्व्हेन्स बरोबर किती रुपये? 6,000. कन्व्हेन्स म्हणजे काय? ट्रॅव्हलिंग आपण त्याला म्हणू शकतो किंवा वाहून नेण्यासाठी आलेला खर्च. तर या कन्व्हेन्सवरती तुम्हाला ऍडजस्टमेंट सांगितलेले आहे. कन्व्हेन्स हा प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? एक्सपेंडिचर असणार आहे. याचा सुद्धा इफेक्ट कुठे होणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजे डेबिट साईडला टू कन्व्हेन्स आणि अमाऊंट इनर कॉलमला जाईल किती रुपये? 6,000. त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं स्टेशनरी 1,200. स्टेशनरी ऑल्सो इट इज अ एक्सपेंडिचर ऑफ द प्रोफेशन ऑफ डॉक्टर पूजा. इट शुड बी ट्रान्सफर टू डेबिट साइड ऑफ रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट दॅट इज एक्सपेंडिचर. ओके. मग डेबिट साईडला आपण म्हणूया टू स्टेशनरी त्याच्यावरती कोणतीही ऍडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली नाहीये. अमाऊंट जाईल डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये 1,200. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं लाइटिंग 1,400. इट इज ऑल्सो expenditure of the profession. It should be transferred to receipt and expenditure account debit side that is expenditure side. Okay. Lighting there is no any adjustment on that. It should be transferred to outer column that is 1,400. Okay. Next by journals 1,800. journal means नियतकालिके आपण त्याला म्हणू शकतो की दवाखान्यासाठी जी 12 महिन्याच्या कालावधीमध्ये जी काही नियतकालिके आले असतील त्या नियतकालिकेसाठी टोटल 12 महिन्याचा खर्च किती रुपये केलेला आहे? 1,800. सो जर्नल इट इज ऑल्सो द एक्सपेंडिचर ऑफ द प्रोफेशन ऑफ डॉक्टर पूजा. सो इट शुड बी ट्रान्सफर्ड टू दी रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड that is expenditure side. Okay. To journal there is no any adjustment. It should be transferred to outer column that is 1,800. Next by drawings 56,000. drawings means the amount which withdrawn by the proprietor from the business for his personal use. बरोबर. जर डॉक्टर पूजाने स्वतःच्या वापरासाठी प्रोफेशन मधून किती रुपयाची कॅश स्वतःच्या वापरासाठी किंवा डोमेस्टिक यूज साठी काढलेली आहे? 56,000 रुपयाची. बरोबर. ड्रॉइंग्स सर्वांना माहिती आहे आपण आतापर्यंत काय करत होतो. ड्रॉइंग्समुळे कॅपिटलचा बॅलन्स काय होतो? कमी होतो. म्हणून ड्रॉइंग्स काय करणार तुम्ही? कॅपिटल मधून काय करणार? लेस करणार. परंतु या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा इफेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर शेवटी काय दिले बघा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 41,600. आता हा जो पेमेंट साईडला शेवटी जो बॅलन्स दिलेला असतो हा आर्थिक वर्षाच्या शेवटचा बॅलन्स असतो. यालाच आपण क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश किंवा बँक बॅलन्स सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. आता हा क्लोजिंग बॅलन्स आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटचा बॅलन्स बघा. एकूण 2 लाख रुपयाची कॅश प्रोफेशन मध्ये आली होती. या 2 लाखापैकी एवढे सगळे खर्च केल्यानंतर या 2 लाखापैकी किती रुपयाची कॅश आर्थिक वर्षाच्या शेवटी या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे? 41,600. तर कॅश ही डॉक्टर पूजाच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? असेट असणार आहे. म्हणून या 41,600 म्हणजेच कॅशचा इफेक्ट कुठे होणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. परंतु बॅलन्स शीट आपण या ठिकाणी तयार न केल्यामुळे याचा इफेक्ट होणार नाही. तर हा घटक आपण काय करायचा आहे? इग्नोर करायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट डॉक्टर पूजाचं या ठिकाणी काय केलेलं आहे? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे. बॅलन्स शीटचे घटक आपण या ठिकाणी काय केलेले आहे? निग्लेक्ट म्हणजेच इग्नोर केलेले आहेत. आता ऍडजस्टमेंट बघूया. ₹8,000 वेअर स्टील आउटस्टँडिंग ऑन अकाउंट ऑफ व्हिजिट. आता इथून पुढे प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट करणार आपण? 2 इफेक्ट करणार. बघा आता व्हिजिटच्या माध्यमातून अजून किती रुपये येणं बाकी आहे? 8,000. तर आपण व्हिजिट दाखवले बघा रिसिप्ट साईडला 80,000. टोटल 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर पूजाच्या प्रोफेशन मध्ये व्हिजिटच्या माध्यमातून किती रुपयाची कॅश आलेली आहे? 80,000. अजून त्याच वर्षाचे 8,000 रुपये येणे बाकी आहे.
तर त्यालाच आपण काय म्हणणार, आउटस्टँडिंग. आणि सर्वांना माहिती आहे चालू वर्षाचं आउटस्टँडिंग आपण नेहमी काय करतो, ऍड करतो. मग 80,000 रुपयामध्ये आउटस्टँडिंग 8,000 रुपये आपण ऍड केले, तर आउटरला नेट अमाऊंट जाईल व्हिजिटची किती रुपये, 88,000. याचा अर्थ काय बघा आता, बघा व्हिजिटच्या माध्यमातून किती रुपयाची कॅश या ठिकाणी आली होती बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये 80,000 रुपयाची कॅश या ठिकाणी आली होती. अजून 12 महिन्याचेच म्हणजे चालू वर्षाचे अजून 8,000 रुपये येणे बाकी होते. त्यालाच म्हणलं आपण आउटस्टँडिंग आणि त्याच्यामध्ये ऍड केलं. म्हणजे चालू वर्षाचे किती रुपये व्हिजिटच्या माध्यमातून आपल्याकडे येणार होते, 88,000. ठीक आहे, हा झाला पहिला इफेक्ट. आता आउटस्टँडिंग इन्कम, आता रिसिप्ट साईडला दिले म्हणजे ते काय असणार आहे, इन्कम असणार आहे. आउटस्टँडिंग इन्कम ही जवळ काय असते, असेट असते. याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. परंतु या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे या ठिकाणी याचा इफेक्ट होणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ना तुम्हाला मी मागच्या तासाला सांगितलं होतं की आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत तुम्हाला किती इफेक्ट करायचे आहेत, 4 इफेक्ट या ठिकाणी करायचे आहेत. त्यापैकी पहिला इफेक्ट आपण या ठिकाणी केला, ऍड केले 8,000 रुपये. दुसरा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला, आउटस्टँडिंग व्हिजिट 8,000. तिसरा इफेक्ट कुठे होतो, आता हा जो आउटस्टँडिंगचा बॅलन्स आहे इन्कमचा किंवा व्हिजिट फीचा, तो आपल्याला काय करावा लागतो, नलिफाय करावा लागतो. आता नलिफाय काय करावा लागतो, कारण ट्रू प्रॉफिट किंवा लॉस जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला हा 8,000 रुपयाचा जो आउटस्टँडिंगचा बॅलन्स आहे तो काय करावा लागतो, नलिफाय करावा लागतो. तर विरुद्ध साईडला नलिफाय करूया आपण. सर्वांना माहिती आहे प्रोफेशनच्या रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला आपण प्रोव्हिजन करतो त्याची. सर्वांना माहिती बघा काय लिहितो आपण, टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज आणि अमाऊंटच्या कॉलममध्ये 8,000. हा झाला तिसरा इफेक्ट. आणि चौथा इफेक्ट कुठे दाखवतो आपण, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज अमाऊंटच्या आउटर कॉलममध्ये 8,000. परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा इफेक्ट होणार नाही. ठीक आहे, पहिली ऍडजस्टमेंट झाली. दुसरी ऍडजस्टमेंट बघा, असिस्टंट सॅलरी स्टील पेएबल इज ₹1,200. असिस्टंट सॅलरी, अजून असिस्टंटला 1,200 रुपयाची सॅलरी देणं बाकी आहे. पेएबललाच म्हणतो आपण आउटस्टँडिंग देणं बाकी असणे. अजून चालू वर्षाचे असिस्टंटला 1,200 रुपये देणे बाकी आहे, यालाच म्हणतो आपण आउटस्टँडिंग. आणि सर्वांना माहिती आहे आउटस्टँडिंग आपण नेहमी काय करतो, चालू वर्षाचं ऍड करतो. तर असिस्टंट सॅलरीमध्ये म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग 1,200, 12,000, 12,000 प्लस 1,200 इन आउटर कॉलम 13,200. इट इज द टोटल अमाउंट ऑफ सॅलरी which is paid by the Dr. Pooja during the financial year. ओके, बघा आता 12,000 रुपयाची टोटल सॅलरी चालू वर्षामध्ये दिली होती. अजून 1,200 रुपयाची असिस्टंटला सॅलरी देणं बाकी होतं. म्हणजे या दोघांचे मिळून चालू वर्षामध्ये असिस्टंटला किती रुपयाची टोटल सॅलरी देणं बाकी होतं, 13,200. बरोबर. आता याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार बघा, आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर म्हणजेच काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इज अवर लायबिलिटी. कारण खर्चाची रक्कम आपण देणे म्हणून दाखवतो आणि देणे असणारी रक्कम आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर याचा दुसरा इफेक्ट होणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग असिस्टंट सॅलरी इन आउटर कॉलम 1,200. परंतु याचा दुसरा इफेक्ट या ठिकाणी होणार नाही, कारण का, आपण बॅलन्स शीट तयार केलेली नाही. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, जी की महत्वाची ऍडजस्टमेंट, बरेचसे विद्यार्थी फसतात या ठिकाणी. स्टॉक ऑफ ड्रग्स ऑन हँड वॉज एस्टिमेटेड ॲट ₹4,000. याचा अर्थ काय होतो की आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे कोणत्या डेटला, 31 मार्च 2018ला आर्थिक वर्षाच्या शेवटी किती रुपयाच्या ड्रग्स स्टॉक म्हणून शिल्लक राहिलेला आहे, 4,000 रुपयाचा. चालू वर्षामध्ये आपण टोटल किती रुपयाचे ड्रग्स, किती रुपये खर्चाचे ड्रग्स खरेदी केले होते, औषधे खरेदी केली होती, 20,000. परंतु या 20,000 रुपयापैकी 16,000 रुपये खर्चाची औषधे चालू वर्षामध्ये वापरली. म्हणजे शिल्लक किती राहिले औषधे स्टॉक म्हणून, या ठिकाणी 4,000. ठीक आहे, आता जो स्टॉक आपण वापरलाच नाही तो स्टॉक आपण खर्च म्हणून दाखवणार का, साहजिकच नाही दाखवणार. जोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही, जोपर्यंत त्याचं युटिलायझेशन होत नाही, तोपर्यंत तो स्टॉक आपण खर्च म्हणून दाखवू शकत नाही. हे लक्षात ठेवा. तर 4,000 रुपयाचा ड्रग्स शिल्लक आहे, म्हणजे 4,000 रुपयाचा अजून ड्रग्स वापरले नाहीत, हा स्टॉक अजून शिल्लक आहे. जोपर्यंत हा स्टॉक वापरत नाही तोपर्यंत हा स्टॉक 4,000 रुपयाचा खर्च म्हणून आपण दाखवणार नाही. बरोबर. म्हणून आता खर्च म्हणून जर आता 20,000 रुपयाचे ड्रग्स आपण खरेदी केले होते, त्यापैकी 4,000 रुपयाचे ड्रग्स आर्थिक वर्षाच्या शेवटी शिल्लक आहेत. म्हणजेच मला सांगा की चालू वर्षामध्ये किती रुपयाचे ड्रग्स किंवा किती रुपये खर्चाचे ड्रग्स चालू वर्षामध्ये आपण वापरले असतील, 16,000.
म्हणून जेवढ्या खर्चाचे ड्रग्स चालू वर्षामध्ये युटिलाइज केले किंवा वापरले तेवढाच खर्च या ठिकाणी एक्सपेंडिचरला आपण या ठिकाणी दाखवणार आहे. म्हणजे किती रुपयाचा ड्रग्स चालू वर्षामध्ये खर्च म्हणून दाखवले आपण 16,000. 4,000 रुपये जे ड्रग्स स्टॉक म्हणून शिल्लक आहे, जोपर्यंत याचा वापर होत नाही तोपर्यंत खर्च म्हणून दाखवणार नाही. म्हणून हा 4,000 रुपयाचा स्टॉक आपल्याला काय करावं लागेल, क्लोजिंग स्टॉक 20,000 मधून काय करावं लागेल, लेस करावं लागेल. ठीक आहे, 4,000 रुपये लेस केलं तर टोटल 16,000 रुपये खर्चाचा स्टॉक किंवा ड्रग्स आपण चालू वर्षामध्ये डॉक्टर पूजाने काय केलेलं आहे, वापरलेलं आहे. याचा दुसरा इफेक्ट सर्वांना माहिती आहे, आर्थिक वर्षाचा शेवटचा जो स्टॉक असतो तो क्लोजिंग स्टॉक असतो. याचा इफेक्ट कुठे होणार, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स आउटर कॉलम मध्ये 4,000, परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा इफेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट काय सांगितलं बघा, फर्निचर अँड इक्विपमेंट आर सब्जेक्ट टू डेप्रिशिएट ॲट 10%. फर्निचर आणि इक्विपमेंटवरती तुम्हाला 10% डेप्रिशिएशन सांगितलं. मग आता बघा फर्निचर किती रुपयाचं आहे, 10,000 रुपयावरती जर 10% काढलं तर किती येणार, 1,000 रुपये येणार, 1,000 येणार. ठीक आहे, डेप्रिशिएशन इट इज अ लॉस ऑफ द प्रोफेशन. बरोबर, डेप्रिशिएशन हा लॉस आहे, एक्सपेंडिचर साईडला दाखवणार. पहिला आकडा फर्निचर 10,000 रुपयावरती 10,000 इंटू 10% जर केलं तर किती येणार, 1,000. त्याच पद्धतीने इक्विपमेंट्सवरती सुद्धा तुम्हाला 10% डेप्रिशिएशन सांगितलेलं आहे. इक्विपमेंट किती रुपयाचं आहे, 40,000. 40,000 इंटू 10% जर केलं तर अमाऊंट किती येणार आहे, 4,000. ठीक आहे, तर दुसरा आकडा म्हणायचा इक्विपमेंट इनर कॉलमला 4,000, टोटल डेप्रिशिएशन ट्रान्सफर टू आउटर कॉलम दॅट इज 5,000. ठीक आहे, इट इज द फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट आपण काय करणार, फर्निचर मधून आणि इक्विपमेंट मधून हे 1,000 आणि 4,000 रुपये काय करणार, लेस करणार. म्हणजे ते बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा इफेक्ट होणार नाही. पाचवी ऍडजस्टमेंट काय सांगितलं बघा, 50% ऑफ कन्व्हेन्स इज फॉर डोमेस्टिक पर्पज. आता कन्व्हेन्स साठी जो खर्च केलेला आहे त्यापैकी 50%चा खर्च घरगुती वापरासाठी डोमेस्टिक यूज साठी केलेला आहे. मग एखादी प्रोफेशन मधली कॅश जर घरगुती वापरासाठी किंवा पर्सनल यूजसाठी जर वापरली तर त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्स म्हणतो. तर ए कन्व्हेन्स पैकी 50% रक्कम काय आहे, ड्रॉइंगची आहे. बरोबर, म्हणून कन्व्हेन्स मधून आपण आपल्याला फक्त इथं प्रोफेशन मध्ये झालेले खर्च आणि इन्कमच दाखवायचे. पर्सनल खर्च आणि इन्कम आपण या ठिकाणी दाखवणार आहे का, नाही दाखवणार. डॉक्टर पूजाचं एक प्रोफेशन आहे डॉक्टर म्हणून, तर या प्रोफेशन मध्ये तिला किती रुपयाचा खर्च झाला आणि किती रुपयाचं इन्कम झालं हे फक्त आपल्याला या रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवायचं आहे. आणि पर्सनल एक्सपेन्सेस मात्र आपण या ठिकाणी काय करणार आहे, इग्नोर करणार आहे, आपण ते लेस करणार. तर कन्व्हेन्स मधून म्हणायचं लेस 50%. ड्रॉइंग्स 6,000 रुपयावरती जर 50% काढलं तर किती येणार, 3,000. बरोबर, हे डोमेस्टिक यूज साठी केलंय. मग प्रोफेशन साठी किती यूज केला असेल, 3,000. ठीक आहे, हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठे करणार, कॅपिटल मधून हे ड्रॉइंग्स 3,000 रुपये काय करणार आपण, लेस करणार. तर अशा पद्धतीने आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर केलं, त्याच पद्धतीने ऍडजस्टमेंट सुद्धा केल्या. आता रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज करूया. बघा क्रेडिट साईड मोठी येते या ठिकाणी 1,48,000 ते डेबिट साईडला घेऊया 1,48,000. या टोटल मधून डेबिट साईडचे 16,000, 13,200, 10,000, 3,000, 1,200, 1,400, 1,800, 8,500. तर हे आपण काय करणार, सगळे लेस करणार. लेस केल्यानंतर या ठिकाणी बॅलन्स किती राहतोय बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय 88,400. तर या बॅलन्सला काय म्हणायचं बघा, रिसिप्ट साईड जास्त आले एक्सपेंडिचर. बरोबर, रिसिप्ट साईड जर एक्सपेंडिचर पेक्षा जास्त आली, बघा रिसिप्ट साईड जर एक्सपेंडिचर पेक्षा जास्त आली तर त्याला आपण काय म्हणतो, एक्सेस ऑफ रिसिप्ट ओव्हर एक्सपेंडिचर इज इक्वल टू प्रॉफिट. त्यालाच प्रोफेशनच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, सरप्लस. तर या बॅलन्सला आपण म्हणणार आहे टू सरप्लस आणि खाली कंसामध्ये लिहायचं बॅलन्सिंग फिगर. आणि हा सरप्लस आपण काय करणार, हा सरप्लस म्हणजेच त्याला प्रोफेशनच्या भाषेमध्ये आपण त्याला सरप्लस म्हणतो, परंतु हा काय प्रॉफिट आहे. तर प्रॉफिटमुळे कॅपिटलचा बॅलन्स काय होतो, वाढतो. तर हा सरप्लस आपण काय करणार, कॅपिटलमध्ये ऍड करणार आणि नेट अमाऊंट आउटरला लिहून मग बॅलन्स शीट आपण क्लोज करणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण आज या ठिकाणी घेतलेला आहे. आय होप सर्वांना हा प्रॉब्लेम समजला असेल. जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी मेसेज करून विचारू शकता. नक्कीच मी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. बघा आता हा मार्च 2018 साली युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये विचारलेला प्रॉब्लेम आहे. तर हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. सर्वांनी आपल्या वहीमध्ये किंवा नोटबुकमध्ये हा प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे. याची PDF मी तुम्हाला ग्रुपला सेंड करणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज आपण हा 3रा नंबरचा प्रॉब्लेम बघितला. पुढच्या तासाला आपण 4था प्रॉब्लेम या ठिकाणी या प्रोफेशनच्या बाबतीत बघणार आहे. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.